जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कस्यचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीय अध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू. चतुर्थोध्यायाचे. प्रल्हाद पुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. या सप्तमस्कंदाचं लक्षण जे आहे, म्हणजे श्रीमद भागवतामध्ये दशलक्षणाने युक्त असा हे भागवत आहे. त्यामधल्या हा सातवा स्कंद जो आहे त्याचं लक्षण म्हणजे ऊती. ऊती म्हणजे वासना. आपण मागेच पाहिलं की वासना जी आहे ती तीन प्रकारची असते. एक दैवी वासना,
एक आसुरी वासना आणि तिसरी आहे ते मानवी वासना. मनुष्याच्या मनामध्ये होणारे विचार, वासना, काहीतरी मला मिळवायचे, ही मनुष्याच्या मनामध्ये. दैवी जे आहेत, दैवगुणाने संपन्न असणारे संत जे आहेत, त्यांच्या मनातल्या वासना वेगळ्या असतात. त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की हा नरदेह प्राप्त झाला, आता आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय थांबायचं नाही. ही दैवी वासना आहे. आणि असुर जे आहेत, हे असुर सगळ्या दैवी वासनांच्या उलट यांचा सगळा व्यवहार असतो. सगळेजण जर भक्तिभावाने एखादं काहीतरी कार्यक्रमामध्ये बसले असतील, तर आसुरी माणसाचा स्वभाव असतो की त्यामध्ये विघ्न कसं आणता येईल. एखाद्याचा भक्तिभाव जागृत होत असेल तर त्याचा भक्तिभाव जागृत होणार नाही अशी व्यवस्था करणं ही दैवी वासना, आसुरी वासना. त्याप्रमाणे आपण या 7व्या स्कंधामध्ये जे 15 अध्याय आहेत, त्याची विभागणी पण तशीच झालेली आहे की पहिल्या 10 अध्यायामध्ये म्हणजे दैवी आणि आसुरी ह्या दोन्ही वासना ज्या आहेत त्याचा आपण विचार केला. आता हा तिसरा भाग आहे जे 5 अध्यायांचा, त्यामध्ये आपण मनुष्याच्या दृष्टीने मनुष्याची वासना कशी असते ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. श्री शुकदेव या ठिकाणी म्हणतात की प्रल्हादाचं जे सन्मान्य असं चरित्र आहे ते ऐकून युधिष्ठिराला खूप आनंद झाला आणि त्याने आता पुन्हा काही प्रश्न नारदांना विचारायला सुरुवात केली. युधिष्ठिर म्हणतात, भगवत श्रोतुम इच्छामी नृणाम धर्म सनातनम वर्णाश्रम आचार्युतम यत पुमान विंदते परम. भगवान प्रजापते साक्षात आत्मजः परमेष्ठिनः सूतानां सम्मतो ब्रह्मस् तपोयोग समाधीभिः. युधिष्ठिर नारदांना प्रश्न विचारतात की आत्तापर्यंत वर्ण आणि आश्रम, त्याचप्रमाणे मनुष्याचा सनातन धर्म याचं श्रवण मला आपण करून द्यावं. तो माझ्यामध्ये तो प्रश्न आहे आणि त्याचं उचित उत्तर आपल्याकडून मिळेल अशी मी अपेक्षा करतो, कारण धर्मामुळेच मनुष्याला परमगती प्राप्त होते. नारदांना ते म्हणतात की प्रजापती ब्रह्मदेवाचे जे 10 पुत्र आहेत, त्या 10 पुत्रांमध्ये आपलं स्थान काही वेगळंच आहे. कारण आपण स्वतः तपश्चर्या, योग आणि समाधी या तिन्हींमुळे इतर 9 बंधूंपेक्षा आपलं स्थान काही वेगळं झालेलं आहे आणि त्यामुळे भगवंतांना आपण अधिक प्रिय आहात. म्हणजे भगवंतांना नारद प्रिय आहेत आणि नारदांना नारायणाशिवाय दुसरं प्रिय काहीच नाही, असं या दोघांचं नातं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडून हे धर्म, मनुष्याचा सनातन धर्म म्हणजे काय हे तत्त्व जाणण्याची मला इच्छा आहे. आता या जे 10 अध्याय किंवा आता या 5 अध्यायामध्ये जो मुख्य विषय आहे तो असा आहे की ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग. आत्तापर्यंत 10 अध्यायामध्ये आपण ज्ञानयोग आणि भक्तियोग पाहिला. आता कर्मयोग जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे या 5 अध्यायामध्ये. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक येतो, धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्र विनिग्रह धीर विद्या सत्यम अक्रोधो दशकम धर्मलक्षणम. धर्माची 10 लक्षणं सांगितली. धृती म्हणजे चांगली प्रगल्भ अशी बुद्धी, क्षमा, दम, अस्तेयम, अस्तेयम म्हणजे चोरी न करणे, स्तेय म्हणजे चोरी करणे, शौचम पवित्र, त्याच्यानंतर इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांची जी धाव बाहेर आहे तिच्यावर बळजबरीने त्यांना पुन्हा आतमध्ये ओढून आणणे आणि त्या इंद्रियांना त्यांची धावधी बाहेर होती, बहिर्धाव होती, ती आता अंतर्मुख करण्याची ही अवस्था जी आहे ती सुद्धा धर्माच्या लक्षणामध्येच येतं. आणि अक्रोध हो, कोणावरही क्रोध नाही, कारण क्रोध कोणावर करतो माणूस, आपण दुसऱ्यावर क्रोध करतो कारण तो दुसरा आहे हे आपण समजतो. पण जे अशा ब्रह्मभावामध्ये अखंड असतात त्यांना दुसरा आणि मी असा 2 दिसतच नाही आणि त्यामुळे क्रोध करावा कोणावरही अशी त्यांची अवस्था असते. आणि दशकम धर्मलक्षणं, मनुस्मृतीमध्ये ही धर्मलक्षणं दिलेली आहेत. गीतेमध्ये सुद्धा ह्या अध्यायामध्ये, गीतेच्या जवळपास 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे, 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान योग आहे, 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानकर्म संन्यास योग आहे.
5वा अध्याय गीतेमधला जो आहे तो कर्मसन्यास योग आहे. अशा प्रकारे आणि भक्तियोग जो आहे, भक्ती सगळ्यात श्रेष्ठ जी आहे तिचा तो 12वा अध्याय, जवळपास 12वा अध्याय आणि 15वा अध्याय सगळ्यांनाच तोंडपाठ असतो. लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, भगवंताने म्हटलं आहे. आणि भक्तियोगाच्या बाबतीत ते म्हणतात, यो न हृष्यती न द्वेष्टी न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. तो भक्तिमान नर आहे आणि तो मला प्रिय आहे, जो यो न हृष्यती न द्वेष्टी, कोणावर तो रागवत नाही आणि कोणावर म्हणजे हृष्यती म्हणजे एखादी घटना घडली त्याबद्दल त्याचा आनंदसुद्धा नसतो आणि न द्वेष्टी त्याबद्दलचा रागसुद्धा नसतो, न शोचती न कांक्षती, कुठलीही इच्छासुद्धा त्याच्या मनामध्ये नसते. याच परंपरेने या ठिकाणी या युधिष्ठिरांनी नारदांना जे प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर या अध्यायामध्ये दिले आहे. हा अध्याय म्हणजे 11 अध्याय आहे. मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्री धर्माचे निरूपण यामध्ये केलेलं आहे. नारद आता आपल्याला सांगतात, नारदांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी नारद महत्त्वाचं काम करतात. नत्वा भगवते अजाय लोकानाम धर्म हेतवे वक्षे सनातनम धर्म नारायण मुखात श्रुतम. नारायण भगवंताच्या मुखातून जे मी श्रवण केलं. आता हे नारायण भगवंत कोण, तर अंशावतार, धर्म आणि मूर्ती यांचा पुत्र म्हणजे नारायण. जे आपण नर आणि नारायणाची जोडी म्हणतो ते नरनारायण, त्यांचा अवतार बद्रिकाश्रमामध्ये झालेला आहे. बद्रिकाश्रमामध्ये हे अखंड तप करीत आहेत, आजही हे आहेत आणि त्यांच्यामुळे अनेकांना आपल्या साधनेची दिशासुद्धा प्राप्त होते. भगवान श्रीधर स्वामींच्या चरित्रामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे. आदिशंकराचार्यांच्या चरित्रामध्ये यांचा उल्लेख आहे. आपले वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे. अनेक संत जे आहेत ते बद्रीनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना तेथून अनेक प्रकारच्या प्रेरणा मिळालेल्या आहेत. आणि म्हणून नारद असं म्हणतात की त्या नारायण भगवंतांना नमस्कार करून त्यांच्याकडून जे मी तत्त्वज्ञान शिकलो आहे सनातन धर्माचं, ते मी आता तुला सांगतो. आणि धर्माची आता 30 लक्षणं सांगितलेली आहेत. 5 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये धर्माचे 30 लक्षणं सांगितलेले आहेत. आता ही 30 लक्षणं जी आहेत ती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे तर सगळे सत्वगुणाचेच आहेत. सत्वगुणाचीच लक्षणं आहे. चांगलं माणसाने वागावं, दुसऱ्यांचे चांगला व्यवहार करावा, प्रामाणिक असावं, इंद्रियांचा निग्रह असावा, मनाचा संयम असावा, असे सगळे 30 गुण या ठिकाणी धर्ममूलम ही भगवान सर्व वेदमयो हरिही. सर्व वेदांचं मूळ जे आहे तो भगवंत आहे. आणि स्मृतंच तद्विदाम राजन अन्येन चात्मा प्रसिद्धती. सत्यम दया तपश्चौचम तितिक्षेक्षा शमो दमः अहिंसा ब्रह्मचर्यांच त्यागः स्वाध्याय आर्जवम. सत्य, दया, तपश्चर्या, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा म्हणजे कपटी वृत्तीचा त्याग करून नेहमी सगळ्यांशी सरळपणाने वागावं. संतोष, जे आपल्याला प्राप्त होईल, जे काही मिळेल दैवयोगाने त्यामध्ये संतोषाने असणारे म्हणजे मनाचं समाधान हे चिरकाळ टिकलं पाहिजे. समदर्शित्व म्हणजे समोरचा जो कोणी असेल, आपल्याला व्यक्ती असेल, काय एखादी वस्तू असेल, त्यामध्ये आपण भगवत भावच पाहिला पाहिजे. समर्थ जे म्हणतात चोर भांडारी करावा, समदर्शित्वाचं हे उदाहरण आहे. चोर असेल तरी त्याला भांडारगृहाचं प्रमुख केलं पाहिजे. तसंच या ठिकाणी आपण पाहिलं राजसी यज्ञाच्या वेळेस जो दुर्योधन आहे त्याला खजिन्याचा प्रमुख केलेला आहे. म्हणजे आता दुर्योधनाच्या हातामध्ये सगळी संपत्ती आलेली आहे आणि तो त्याचा प्रमुख आहे. राजसीय यज्ञ असेपर्यंत दुर्योधनाने हे सगळं काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, हे सुद्धा धर्माचं लक्षण आहे. आणि नंतर मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न देऊन यथायोग्य अन्नाचं वाटप करणं, प्राण्यांमध्ये आणि विशेष करून मनुष्यामध्ये आपला आत्मा आणि आपलं इष्टदेव यांना पाहणे. आणि नंतर नविधा भक्ती ज्या आहेत,
अशी ही 30 लक्षणं या ठिकाणी 5 श्लोकांमध्ये दिलेली आहेत. श्रवणम कीर्तनम चास्य स्मरणम महतां गतेः सेवेज्या अवनतिर्दास्यम सख्यम आत्मसमर्पणम. आणि आता एकेका धर्माचे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची लक्षणंसुद्धा दिली. त्यांची कर्म कोणते हे सुद्धा सांगतात. आता द्विज कोणाला म्हणायचं ते म्हणतात की ज्याच्या वंशामध्ये अखंडपणे चांगलेच संस्कार होत आले आहेत, असा वंशामध्ये जन्म घेणारा आणि ज्यांना ब्रह्मदेवाने संस्कार योग मानले, असं कोण, तर त्याला द्विज असे म्हणतात. म्हणजे जन्म आणि कर्माने शुद्ध असणाऱ्यांसाठी कोणतं अध्ययन केलं पाहिजे, तर यज्ञ, अध्ययन, दान आणि ब्रह्मचर्य या आश्रमांसाठी कर्माचे विधान सांगितलेले आहे. मग पुढे म्हणतात ब्राह्मणाचे मुख्य कर्म काय. आपण म्हणतो दासबोधामध्ये आलेलं आहे, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षले पाहिजे. भिक्षा निरूपणाचा जो समास आहे 14:2 त्यामध्ये सुरुवातीलाच ही ओवी येते. आता ब्राह्मणाचं कर्म काय आहे, तर अध्ययन, अध्यापन, दान घेणे, दान देणे. दान घेतलं पाहिजे ब्राह्मणांनी आणि दान दिलंसुद्धा पाहिजे. आणि यज्ञ करणे आणि यज्ञ करविणे. स्वतः यज्ञाचं आयोजन करावं आणि त्यामधून अन्नदान होईल, यज्ञाची पूजा होईल, यज्ञवराह भगवंताची पूजा होईल. यज्ञाची पूजा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची पूजाच आहे. यज्ञो नारायणो हरिही, यज्ञामध्येच नारायणाला पाहणं हे ब्राह्मणाचं कर्म आहे. आणि आपण तर करणं आहेच आहे, पण इतर जर कोणी करत असतील अशा प्रकारचा यज्ञ, तर त्यामध्ये ब्राह्मणाने जाऊन त्या ठिकाणी आपलं योगदान हे दिलं पाहिजे. या सगळ्या क्रियांमधून आपण त्यांना मदत करून तो यज्ञ सफल होईल अशी आपण मदत केली पाहिजे. आता या ठिकाणी असं सांगितलं, क्षत्रिय जो आहे त्यांनी राज्ञो वृत्ती प्रजा गोप्तुर अविप्रात वा करादिभिही. क्षत्रियांनी दान घेता कामा नये. जो क्षत्रिय आहे त्यांनी कोणाकडून दानाची अपेक्षा करू नये. आणि प्रजेचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियाने जीवननिर्वाह ब्राह्मणांखेरीज इतर सर्वांकडून योग्य कर घेऊन करावे. म्हणजे त्याने इतरांकडून कर वसूल करावा आणि त्यावरच आपलं प्रजेचं रक्षण झालं पाहिजे, आपलं रक्षण झालं पाहिजे. आता जे वैश्य वृत्तीचे आहेत, वैश्य म्हणजे ज्यांनी व्यापार केला, जे लोकांना सगळ्या गोष्टी आणून पुरवतात, त्या सगळ्यांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे, वैश्यस्तु वार्ता वृत्तिश्च नित्यम ब्रह्मकुलानुगः क्षुद्रस्य द्विजशुश्रूषां वृत्तिश्च स्वामिनो भवेत. वैश्याने ब्राह्मणाला अनुकूल असं राहायला पाहिजे. ब्राह्मणांना आपल्याकडून कुठलाही त्रास त्यांच्या नित्यकर्मामध्ये होणार नाही याची काळजी या वैश्याने घ्यावी. आणि त्यासाठी त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरवणं हे वैश्याचं काम आहे. जसं गाई पाळणं आहे, त्यानंतर शेती आहे, व्यापार आहे, हे सगळं करून आपली उपजीविका त्यांनी चालवावी. द्विजांची सेवा हा शूद्राचा धर्म आहे. चौथी जात शूद्र जे आहेत त्यांचं सेवा, अहर्निशम सेवामहे आपल्या एसटीच्या याच्यावर लिहिलं असतं. तसं अहर्निश लोकांची सेवा करणं हे शूद्रांचा मुख्य धर्म आहे. त्याने एवढं एकच केलं तरी त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. ब्राह्मणासाठी खूप जास्त गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण तो पूर्ण समाजाचं नेतृत्व त्याच्याकडे आलेलं असल्यामुळे त्याला काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळे गुण, प्रत्येकाचे किती किती गुण आहेत आणि कोणते कोणते धर्म त्याने पाळले पाहिजे हे विशेषतः दिलेले आहे. आता पुढे म्हणतात, आता ब्राह्मणाचा उदरनिर्वाह कसा चालावा. वार्ता विचित्रा शालीन यायावरशिलोंछलम विप्र वृत्तिश्च चतुर्धेयम श्रेयसी चोत्ततोत्तराः जगन्योनोत्तमां वृत्तिम अनापदी भजे नरः ऋते राजन्यमापत्सु सर्वेषामपि सर्वशः. ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहासाठी 4 प्रकारचे सांगितलेले आहेत. एक म्हणजे वार्ता, दुसरं म्हणजे शालीन, तिसरं म्हणजे यायावर आणि चौथं म्हणजे शिलोंछन. आता याचंसुद्धा पूर्णपणे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं आहे. आता वार्ता याचा अर्थ असा की यज्ञ अध्ययन करून धन मिळविणे हे ब्राह्मणाचं काम आहे. नंतर शालीन म्हणजे
न मागता जे मिळेल त्यावर उपजीविका करणे. कोणालाही काहीही मागायचं नाही. सहजपणे कोणी जर आनंद दिलं तर त्याचा स्वीकार करायचा. कारण अजगर का दाता राम, देनेवाला रघुवीर क्यों होय फकीर. व्यास भय फकीर, अजगर का दाता राम. आणि नंतर यायावर, आता यायावर शब्दसुद्धा फार महत्त्वाचा आहे की दररोज उपजीविकेसाठी माणसाला तुकाराम महाराज म्हणतात तसा, तुका म्हणे संन्यासी 12 वाजता तोंडवासी. म्हणजे प्रत्येकाला जोपर्यंत जीव धारण केलेला आहे त्याला क्षुधा आणि शांती हे 2 असलेच पाहिजे आणि असतातच. त्यापासून त्याची सुटका नाही. 12 वाजताची वेळ आहे, खूप छानपैकी आता गोड पाणी मिळालं पाहिजे ही वासना मनामध्ये असणं हा मानवामध्ये सहज गुण आहे आणि त्याला ते देणं हे सुद्धा मानवामध्येच हा सद्गुण असला पाहिजे. आणि मग ते म्हणतात यायावर म्हणजे दररोज धान्य इत्यादी मागून घेणे. आणि शीलोंछन, शीलोंछनमध्ये शील आणि उंछन असे 2 शब्द आहेत. त्या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. शील म्हणजे शेतामध्ये जेव्हा धान्य काढलं जातं, आपण पाहतो शेतामध्ये कशा पद्धतीने धान्य काढतात. पोत्यामध्ये बसून शेतकरी सगळं ते धान्य घेऊन जातो, बाजारात जाऊन विकतो आणि त्या पैशावर उपजीविका करतो. आता त्याने जे शेतावरून धान्य नेलेलं असतं तर ते नेल्यानंतर त्या शेतामध्ये मातीमध्ये पडलेलं जे काही धान्य असेल ते सगळे धान्याचे कण वेचून आपलं पोट भरणं, याला म्हणायचं शील. शीलवृत्तीने राहणारा ब्राह्मण. आणि उंछन, उंछन शब्दाचा अर्थ जेव्हा तो ते सगळं धान्य बाजारामध्ये घेऊन जातो तेव्हा बाजारातसुद्धा त्याचे कण पडलेले असतात. आता ते वेचून त्यावर निर्वाह करणे म्हणजे उंछन, म्हणजे शीलोंछन. आता या 4ही जी गोष्टी आहेत वार्ता, शालीन, यायावर आणि शीलोंछन, यामध्ये पहिल्यापेक्षा दुसरीचं जास्त महत्त्व आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरीचं महत्त्व आहे आणि तिसऱ्यापेक्षा चौथी वृत्ती अत्यंत श्रेष्ठ आहे ब्राह्मणासाठी. आता कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाने, खालच्या जातीचा पुरुष असेल तर त्याने आपत्तीकाळी म्हणजे फारच काही गरज पडली तरच दुसऱ्या वृत्तीचा म्हणजे वरिष्ठ वर्णाचा अवलंब करावा. क्षत्रिय दान घेण्या व्यतिरिक्त ब्राह्मणांच्या उरलेल्या प्राच वृत्तींचा अवलंब करू शकतो. पण आपत्तीकालांमध्ये कोणत्याही वृत्तीचा जो माणूस असेल तो इतर वृत्तीचा स्वीकार करू शकतो. फक्त आपत्ती कालामध्ये, इमर्जन्सी आपण म्हणतो की आता ते करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती झाली तर मग आपण त्या दुसरा व्यवहार दुसऱ्या धर्माचा करावा. मग आता नंतर 5 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. वृत, अमृत, मृत, प्रमृत आणि सत्यामृत या वृत्तींचा आश्रय घ्यावा. परंतु श्वानवृत्तीचा अवलंब कधीही करू नये. आता याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सत्यानृतं तु वाणिज्यम स्ववृत्तीं नीच सेवनम वर्जयेत्तां सदा विप्रो राजन्यश्च जुगुप्सितां सर्वदेवमयो विप्रः सर्वदेवमयो नृपः. बाजारात पडलेले किंवा शेतामध्ये पडलेले धान्य कण वेचून खाणारा तो शीलोंच वृत्तीचा उपजीविका जो करतो त्याच्या वृत्तीला वृत असे म्हणतात. आणि मागितल्या खरी जे काही मिळेल आणि ते घेऊन उदरनिर्वाह करणं म्हणजे अमृत. या ठिकाणी सुदामांचं चरित्र आपण सगळ्यांना माहिती आहे. पुढे आपल्याला पुन्हा दशमस्कंदामध्ये येणारच आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण हे ऐकलेलं आहे. श्रीमद भागवताच्या सप्ताहामध्ये सुद्धा या कथा आपण ऐकलेल्या आहेत. सुदामाचं जे राहणं होतं ते अमृत या प्रकारे होतं. नेहमी याचना करून आणणे म्हणजे नेहमीच कोणाला तरी मागणं आणि ते मागून आणल्यानंतर आपलं पोट भरणं ही जी वृत्ती आहे त्याला मृत असे म्हणलेलं आहे. मृत. आणि प्रमृत म्हणजे शेती करून आपलं जीवन निर्वाह करणं. जीवन निर्वाहाचं काम म्हणजे ते शेतीवर चालणं. श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा असाच एका भक्ताचा, दत्ताच्या भक्ताचा एक उदाहरण दिलेलं एका अध्यायामध्ये. त्यांच्या घरी ती शेवग्याची एक वेल होती, त्याला शेवगाचे शेंगा लागायच्या आणि घरी काही फार मोठी गरिबी असल्यामुळे ज्या शेंगा लागल्या त्याच उदरनिर्वाहासाठी वापरायचा असा त्यांचा नियम. कोणालाही कण न मागता ते राहत होते. जेव्हा श्री नरसिंह सरस्वती त्यांच्या घरी आगमन झालं तेव्हा त्यांनी
भिक्षा मागून बाहेर जाता जाता ती वेल त्यांना दिसली आणि त्याने जाता जाता ती वेल उपटली. आता समर्थ आपल्याला सांगतात, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते म्हणावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. त्यांची पत्नी जी होती तिला मात्र हे काही मान्य झालं नाही. आपण भिक्षा तर दिली, पण स्वामीने हे काय केलं, आमच्या उपजीविकेचं जे साधन होतं ते सुद्धा त्याने आता नष्ट केलं. आता आम्ही कसं पोट भरायचं, असा तिला प्रश्न होता. पण तिचा नवरा जो तो होता ब्राह्मण, त्याला मनामध्ये होतं की देव कधीही दुसऱ्यांचं अनहित करत नाही. अकारण हित करणार, म्हणजे कुठल्याही कारणाशिवायच हित करेल आणि कारण नसेल तर हित करणार नाही, असा देव नसतो. त्यामुळे देवाच्या इच्छेने वर्तावे हे त्याला मान्य होतं आणि त्याने त्या ठिकाणी खोडून पाडल्यावर त्यांना खाली मोठा सुवर्णाचा हंडा प्राप्त झाला. म्हणजे सगळं आता आत्तापर्यंत दैन्य जे होतं, दारिद्र्य जे आहे ते सगळं निघून गेलेलं आहे. मग व्यापार करणे, हे जे व्यापारी आहेत त्यांना शमोदमस्तपश्चम संतोष क्षांतिरार्जवम ज्ञानम दयाच्युतात्मस्तम सत्यम च ब्रह्मलक्षणम. शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवतपरायणता, सत्य ही ब्राह्मणाची लक्षणं ही सुद्धा सांगितली आहे. आता जे क्षत्रिय आहेत, क्षत्रिय वृत्ती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, क्षत्रियांची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. शौर्यम, वीर्यम, धृतिस्तेजस, त्याग, आत्मजयस, क्षमा, ब्रह्मण्यता, प्रसादश्च, रक्षाच क्षत्र लक्षणम. क्षत्रियाचे लक्षणं सांगितले. युद्धासाठी जात असताना युद्धाबद्दलचा एक उत्साह मनामध्ये असला पाहिजे आणि जर तो युद्धाला घाबरला तर त्याच्या ठिकाणी ते क्षत्रियाचं तेज नाही. समर्थ आपल्याला सांगतात, दयासे वाटे जीवाचे भय, तेने क्षात्रधर्म करू नये आणि कुठेतरी भिक्षा मागून पोट भरावं, असं समर्थ सांगतात. समर्थाने सुद्धा या सगळ्या वर्णांबद्दल एक एक प्रकरण लिहिलेलं आहे. त्यांचे जे अन्य रचना आहेत त्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यानंतर वैश्याची लक्षणं सांगितलीत. वैश्याने काय करावं, तर देव, गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती, म्हणजे चारही वर्णांसाठी हेच सांगितलं. देव, गुरु आणि भगवंताबद्दलची भक्ती ही असलीच पाहिजे आणि धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकासाठी हे आहे की त्याने धर्माने वागावं, धर्माला सोडून वागू नये. आस्तिकता हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण या 4ही आश्रमामध्ये आहे. उद्योगशीलता, म्हणजे नुसतंच आळसाने बसला आणि काहीतरी मिळालं पाहिजे अशी इच्छा केली, हे काही वैश्याचं लक्षणं नाही. खरा वैश्य असेल तर तो प्रत्येक ठिकाणी काहीतरी शोधूनच काढतो. आत्ताच परवा तेजोमयानंदाने लिहिलेलं श्रीमद भागवत आहे, त्यामध्ये वाचताना लक्षात आलं. ते म्हणतात की हिमालयामध्ये एका ठिकाणी गरम पाणी मिळतं, गरम पाण्याचे झरे आहेत. इतर ठिकाणी सगळी बर्फ असणारी थंडी आहे, पण काही विशिष्ट ठिकाणी मात्र गरम पाण्याचे झरे आहेत. पण जो वैश्य आहे तो लगेच विचार करतो की जर त्या ठिकाणी सहजपणे गरम पाणी मिळत असेल तर चहाची सोय त्या ठिकाणी का करू नये. लोकांना चांगलं पाणी मिळेल, चहा पण मिळेल, दोन्ही मिळतील. म्हणजे वैश्य जो आहे तो व्यापाराच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो. आणि मग शूद्र जे आहेत त्यांच्याबद्दल म्हणतात, त्यांनी सुद्धा नेहमी नम्रतेने राहणे आणि इतर धर्माची सेवा करणे, कारण सेवेमध्येच सर्व गोष्टींची प्राप्ती त्यांना सहजपणे होती आणि ती सेवा त्यांची निष्कपट अशी असावी. चोरी न करणे, सत्य आणि गाय आणि ब्राह्मण यांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत. आता पतिव्रता स्त्रियांचे धर्म सांगितलेले आहेत. स्त्रीणांच पती देवानां तत्शुश्रूषानुकूलता तद्बंधुष्व अनुवृत्तिश्च नित्यम तदव्रत धारणम. पत्नीसाठी पतिव्रता, तिच्या स्त्रीचं धर्म काय ते सांगितले. आपल्या पतीची सेवा करणे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा यावर 2-3 अध्याय आहेत, त्यामध्येही तेच सांगितलं आहे. पती बाहेरून आल्यावर त्याचं स्वागत करणं, त्याच्यासमोर उभं राहणं, तो जो म्हणेल ते त्यांना आणून देणं. मुलगा घरामध्ये मुलगा मुलगी असेल तर त्यांच्याद्वारे हे सगळं आपण केलं पाहिजे. पतीला नेहमी अनुकूल असं आपण असलं पाहिजे. पतीची जी इच्छा असेल त्यामध्ये आपली इच्छा
कारण पतीला देव समजून त्याच्या इच्छेमध्ये आपल्या इच्छा लादून न देता त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं, पतीच्या संबंधितांना प्रसन्न ठेवणे. आता संबंधितांना प्रसन्न ठेवणे म्हणजे एकदा लग्न करून दुसऱ्या घरी आपण जेव्हा जातो तेव्हा पतिव्रतेने त्या घरामध्ये असणारे सगळे नातेवाईक आता हे माझेच नातेवाईक आहेत अशा दृष्टीने त्यांच्यामध्ये प्रेमाने वागणं, त्यांच्यावर प्रेम दाखवणं, त्यांच्यावर प्रेमाने सगळे व्यवहार करणं हा सुद्धा पतिव्रतेचा धर्म आहे. त्यांना सर्व ठिकाणी प्रसन्न ठेवणं आणि नेहमी पतीच्या नियमांचे रक्षण करणं. आपण पाहिलं आत्तापर्यंत कर्दमदेवहूती यांचा संवाद जो आहे तो या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कर्दमदेवहूती, कर्दमाने जो विहार केला, देवहूतीबरोबर विहार केला आणि मग त्याने आश्रम स्थापून ते त्या ठिकाणी राहिले, त्यावेळेस कर्दमांना तपश्चर्येमध्ये अनेक प्रकारे सहाय्य करणारी ही पतिव्रता देवहूती. आणि असे पतिपत्नी असतील तर कपिल भगवंतासारखा पुत्र जन्माला येतो. आणि म्हणून या ठिकाणी नित्यम तदव्रत धारणम, पतिव्रतेने नित्य ते व्रत धारण केलं पाहिजे. संमार्जनम लेपभ्याम गृहमंडलवर्तनैः स्वयं च मंडिता नित्यम परिमृष्ट परिच्छदा. साध्वी स्त्रीने रोज झाडलोट करणं, घर आपलं स्वच्छ ठेवणं, सारवणं, रांगोळ्या काढणं. आता रांगोळ्या काढणं म्हणजे अगदी एक मोठा प्रकारच झाला. म्हणजे शिवजयंतीची मोठमोठी रांगोळी एकीकडे काढली आणि दुसरीकडे आपल्या घरासमोरच रांगोळ्या नसल्या तर हे पण नसावं. या सगळा सुवर्णमध्य त्याने साधला पाहिजे. आणि मनोहर वस्त्र अलंकाराने आपले शरीर अलंकृत करावे इथपर्यंत ठीक आहे. पण आता माझ्याकडे 3 अलंकार आहेत ते 30 झाले पाहिजे, यासाठी तुम्ही अजून कमवून आणा, असं अनमार्गाला आपल्या पतीला लावण्याचं पाप स्त्रियाने करू नये. आपल्या घरातील भांडेकुंडी नित्यम परिमृष्ट परिच्छदा, म्हणजे भांडेकुंडी आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवावे. कामैर्वृच्छा वचैः साध्वी प्रश्रयेण दमेन च वाक्यैः सत्यैः प्रियैः प्रेम्णा काले काले भजेत पतिं. पतीच्या लहान मोठ्या सर्व इच्छा तिने पूर्ण कराव्यात. विनय, इंद्रिय संयम, सत्य आणि प्रिय वचनांनी प्रेमपूर्वक पतीची सेवा करावी. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिल्या. जे मिळेल त्यात संतुष्ट असावे. त्यानंतर कोणत्याही वस्तूचा लोभ असू नये. अति लोभत्या सर्वदा दैन्यवाणा. ईडीचे छापे वगैरे टाकल्यानंतर आपण ज्या बातम्या वाचतो त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि त्याचबरोबर वाल्या कोळीच्या ठिकाणी नारदाने जे सांगितलं की तू घरी जाऊन विचार, तुझ्या पापामध्ये हे सगळे तुझे जे नातेवाईक ज्यांच्यासाठी तू एवढ्या चोऱ्या करत आहेस, दुसऱ्याचा घात करत आहेस, दुसऱ्यांचा प्राण घेत आहेस, ते तुझ्या पापाचे भागीदार आहेत का? म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. सर्व कार्यामध्ये चतुरपणे आणि धर्मानुसार वागावे. सत्य आणि प्रिय बोलावे. आपल्या कर्तव्यात तत्पर असावे. पती पतीच झाला नसेल तर पवित्र अशा स्त्रीने पतीचा सहवास करावा. आता हे सगळं करण्यामुळे त्या पतिव्रतेला काय प्राप्त होतं हे सांगितलं एका श्लोकामध्ये. खूप छान श्लोक आहे. या पतिं हरिभावेन भजेत श्रीरिव तत्परः. जी स्त्री आपल्या पतीची सेवा हरिभावेनं, त्याच्यामध्ये भगवंताचा भाव ठेवून जी आपल्या पतीची सेवा करेल, भजेत श्रीरिव तत्परा. श्री म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मी जशी व्यंकटेशाची सगळी सेवा करते तसं तत्पर पतीच्या सेवेमध्ये तिने जर राहिलं तर हर्यात्मना हरे लोके पत्या श्रीरिव मोदते. पत्या श्रीरिव मोदते म्हणजे ती पत्नी लक्ष्मीप्रमाणे भगवंताच्या चरणाशी अखंडपणे सेवा करीत राहते. म्हणून पतिव्रता स्त्रीला वैकुंठ लोकामध्ये भगवत स्वरूप प्राप्त होते आणि ती लक्ष्मीप्रमाणेच आपल्या पतीबरोबर आनंदात राहते. आणि मग आता सांगतात की स्वधर्माचे पालन जो करतो, वृत्त्या स्वभावकृत्या वर्तमान स्वकर्मकृत हित्वा स्वभावजम कर्म शनैर्निर्गुणतामियात. जो स्वधर्माचे पालन करतो तो हळूहळू त्या स्वाभाविक गुणामुळे, आपल्या कर्मामुळे वरच्या पातळीत जाऊन तो गुणातीत होतो. म्हणजे गुणाच्या बंधनात अडकत नाही.
आणि मग सांगतात शेवटी, यस्य यल्लक्षणं प्रोक्तं पुंसो वर्णभिव्यंजकं यदन्यत्रापि दृश्येत तत्तेनैव विनिर्दिशेत. शेवटचा श्लोक याच्यातला आहे. यस्य यल्लक्षणं प्रोक्तं, जो पुरुष या सगळ्या वर्णांनी, या सगळ्या लक्षणांनी युक्त असेल, ते जर दुसऱ्या वर्णाच्या असणाऱ्यांच्या ठिकाणी जरी असतील, म्हणजे ब्राह्मणाचे जे चांगले गुण सगळे सांगितले आहेत ते जर इतर आश्रमामध्ये असतील, तर तो सुद्धा त्याच दर्जाचा होईल. आणि हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. सगळे संत जे आहेत मंडळी, ती अनेक जातीमध्ये जन्माला आलेली आहेत. त्यामध्ये सोनार असणारे नरहरी सोनार, सावता माळी, रोहिदास, संत रोहिदास चांभार वृत्तीने चांभाराचं काम करत राहत होते. गोरोबा काका हे कुंभार होते. तेर इथे आपला मठ आहे. तेर, ढोकी आणि तळवळ असे तिन्ही मठ आपले एकाच रेषेमध्ये आहेत. 10-15 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या तिन्ही ठिकाणी रामदासी मठांमध्ये राहून दासबोध पारायण करण्याचा योग मला चांगला योग आला. त्यावेळेस गोरोबा काकांची समाधी इथं दर्शन घेतलं. विठ्ठलाचं खूप छान मंदिर आहे आणि महादेवाचं सुद्धा मंदिर आहे, नदीकाठीच आहे. त्याचप्रमाणे रसखान म्हणजे मुसलमान असलेले पण कृष्णभक्त असलेले, यांनी सुद्धा आपलं पूर्ण आयुष्य कृष्णाच्या भक्तीमध्ये व्यतीत केलं. त्यामुळे जन्माने कसंही असलं तरी पण त्यांनी भगवंताला आपलंसं केलेलं आहे. म्हणून ज्या वर्णाचं गुण, चांगल्या गुण इतर वर्णामध्ये असतील तर तो सुद्धा त्याच उच्च वर्णाचा समजला जावा, असं म्हणत या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे युधिष्ठिर नारद संवादे सदाचारनिर्णयो नाम 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हा आपण सप्तमस्कंधातील 11वा अध्याय पाहिला. आता आपल्याला 12वा अध्याय पाहायचा आहे. तत्पूर्वी आपण 12वा अध्याय सुरू करण्यापूर्वी थोडंसं भजन करूया. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. हरी हरी बोल प्यारे हरी हरी बोल. मुकुंद माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद